पुढच्या मोठ्या बातमीकडे वळूया। ठाणे महानगरपालिका ठाणे शहर एक आदर्श शहर बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि याकरता ठाणे मनपाने ठाण्यामध्ये अनेक ठिकाणी मॉडेल रोड तयार केलेत, ज्यामध्ये अद्ययावत बस स्टॉप, ई टॉयलेट यांसारख्या अद्ययावत सुविधा ठाणे महानगरपालिकेने दिलेल्या आहेत। याकरता 8,02,74,585 रुपये ठाणे महानगरपालिकेने खर्च केलेले आहेत। हे मॉडेल रोड मात्र कागदावरच राहिलेत, प्रत्यक्षात थातूर कामं करण्यात आलेली आहेत। मात्र ठेकेदाराला याचे पूर्ण बिल अदा करण्यात आलेले आहे। त्यामुळे ठाणे महानगरपालिकेमध्ये मॉडेल भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला जातोय। आरटीआय कार्यकर्ते संजीव दत्ता यांनी याबाबत माहिती अधिकारामध्ये माहिती मागवली आणि यामध्ये सगळा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। ठाणेकरांना अद्ययावत सुविधा मिळाव्यात, आपल्या ठाण्यामध्ये असे रोड आहेत, असे बस स्टॉप आहेत की ज्याची वाहवा ठाणेकरांनी करावी, याकरता ठाणे महानगरपालिकेने मॉडेल रोड नावाचा एक प्रोजेक्ट हाती घेतला होता। मी त्याच मॉडेल रोडवरती आहे। हा कोर्ट नाका परिसर आहे। इथं कोर्ट आहे, जिल्हाधिकारी कार्यालय आहे, शासकीय विश्रामगृह आहे, पोलीस मुख्यालय आहे, पोलीस ग्राउंड आहे, लोकांची हजारो लाखो लोकांची रोजची वर्दळ आहे आणि हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहिला, हा पूर्णतः मॉडेल रोड आहे। अगदी फुटपाथ पासून ते तिथं झाडं लावण्यापासून तिथं लाईटचे पोल असतील, बसस्टॉप असतील, अद्ययावत बसस्टॉप, त्याच पद्धतीने ई टॉयलेट असेल, आईस्क्रीम पार्लर असेल, वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत या ठाणेकरांना देण्याकरता ठाणे महानगरपालिकेने मॉडेल रोड नावाचा एक प्रोजेक्ट आणला होता आणि त्या प्रोजेक्टनुसार ठाण्यामध्ये जवळपास 8 ते 10 ठिकाणी मॉडेल रोड तयार करण्यात आलेले आहेत। पण प्रत्यक्षात मॉडेल रोडची परिस्थिती या कचऱ्याच्या डब्याप्रमाणे झालेली आहे। हा कचरा डबा जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला दिसेल की पूर्णतः हा कचरा डबा जो आहे तो खराब झालेला आहे आणि या कचऱ्याच्या डब्याची किंमत जी आहे ही साधारणपणे 2016-17ला हे कंत्राट जे निघालं होतं, पूर्ण झालं होतं, 35,000 रुपये या कचऱ्याच्या डब्याची किंमत दाखवली आणि ती ठेकेदाराला अदा देखील केलेली आहे। आपण काय प्रश्न विचारले होते आणि नेमके या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला काय मिळाली? पहिले तर ठाणे महानगरपालिकांनी इथं जाहीर केलं होतं का मॉडेल रोड होणार आहे। मॉडेल रोड म्हटलं का लोकांना वाटलं का खूप मोठा काहीतरी चांगला काम होणार असेल, पण या कामात सर्व भ्रष्टाचारच झालेला आहे। लाद्या पण जुन्या लाद्यांच्या वरच नवीन लादी लावून टाकलेली आहे। हा बसस्टॉप तुम्ही बघू शकता का 4 लाख रुपये बसस्टॉपची किंमत लावलेली आहे। पूर्ण मॉडेल रोडचं काम 8 कोटी रुपयाचा होता। 8 कोटी 70 लाख रुपये देण्यात आले। ते 70 लाख रुपये कशाला देण्यात आले? एक्स्ट्रा पैसे कशाला द्यायचे? बाकडे होते, बाकडे ते अधिकारी म्हणतात चोरीला गेले। दुसरी गोष्ट ई पार्लर येणार होतं, आईस्क्रीम ई पार्लर, ते पण नाही आहेत। डस्टबिन लावले, 35,000 रुपयाचं एक डस्टबिन लावले, ते पण जागेवर नाही आहेत। ठाणे महानगरपालिकेचा हा मॉडेल रोड आहे का मॉडेल भ्रष्टाचार आहे असा प्रश्न ठाणेकर करतायत। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, ठाणे। आपल्यासोबत युबीटीचे नेते तुषार रसाळ सध्या आपल्यासोबत आहेत। तुषारजी, ठाणे सुधारण्यासाठी किंवा ठाणेमध्ये विविध सुविधा आणण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले गेले, पण रस्त्यावर मात्र तसं काही दिसत नाहीये। तुमची प्रतिक्रिया काय? मॉडेल रोड नसून हा ठाणे महानगरपालिकेचा मॉडेल भ्रष्टाचार आहे। 8.2 कोटी रुपयाचा हा टोटल प्रोजेक्ट, म्हणजे एक प्रकारे ठाणेकरांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे। 2 कोटी रुपयाचे खांब लावणार, 33 लाख रुपयाचा ई टॉयलेट, ज्या ई टॉयलेटची एक वीड देखील तिथे लागलेली नाहीये आणि त्याचे पैसे कॉन्ट्रॅक्टरला ऑलरेडी गेलेले। त्याच्यानंतर 12 बेंचेस लावायचे होते, तिथे आता जर तुम्ही पाहिलं तर 2 बेंचेस आहेत। जसं मागे महानगरपालिकेचे बस स्टॉप चोरीला जात होते, आता यांचे बेंचेस पण चोरीला जायला लागले। म्हणजे पाहिलं ना तर हा एक महानगरपालिकेला रोल मॉडेल आहे की भ्रष्टाचार कसा करायचा। म्हणजे एक प्रकारे कुठल्याही प्रकारचं काम न झालेलं असताना बिलं कशी काढून द्यायची। ठाण्यात तुम्हाला जर माहिती असेल तर गोल्डन गँग नावाने एक मोठी गँग चालू आहे आणि ह्या गोल्डन गँगचाच हा सगळा प्रकार आहे। आता तर काय झालंय, ठाणेकरांनी गोल्डन गँगच्या हातातच सगळी सत्ता देऊन ठेवलेली आहे। तर जोपर्यंत या गोल्डन गँग आणि गोल्डन गँगचे जेवढे सदस्य आणि यांचे मोर्चे गजाड जात नाही तोपर्यंत ठाण्याचा विकास कधी होऊच शकत नाही। आणि जर तुम्ही पाहिलं तर गेल्या 7 ते 8 वर्षाचा ऑडिट मधले काही घोळ आहेत ते गायब करण्यात आलेले आहेत। म्हणजे महानगरपालिका एकदम गप्पायला लावलेली आहे। आणि जर पाहिलं तर ठाण्यातील ठाणेकर जनतेला अगदी खड्ड्यात टाकायचं काम आत्ताचे जे नेते आहेत किंवा आत्ता जे अधिकारी आहेत, कित्येक असे अधिकारी ज्यांच्यावर किती भ्रष्टाचाराचा आरोप झालेले आहेत। भ्रष्टाचाराचे आरोप झाले नंतर देखील ते
आज त्याच कामावरती तिथे तुम्हाला दिसतात, त्याच पदावरती दिसतात. काल परवा तुम्ही पाहिलं असेल त्या मनीष जोशी, त्यांना एका पदावरनं काढून टाकलं आणि परत दुसरीकडे ठेवलं. म्हणजे काय आहे? नक्की चाललंय तरी काय? यांच्यावरती कोणाचे आदेश, यांचा आकल कोण आहे, हे नीट शोधलं पाहिजे. बरं, तुषारजी, हा जो भ्रष्टाचाराचा आरोप केला जातोय किंवा जी सध्या परिस्थिती दिसते, यावरती ठाकरे गटाची म्हणून काय नेमकी भूमिका असणार आहे किंवा तुमची मागणी नेमकी काय असणार आहे? या हा संपूर्ण जो भ्रष्टाचार झालेला आहे याची चौकशी करावी लागणार आहे. आम्ही आता कंप्लेंट करणार आहोत, आयुक्तांकडे कंप्लेंट करणार आहोत. कारण पण बघायला गेलं तर आयुक्त देखील काय करू शकणार नाही, कारण की ते पण कोणाच्या तरी ताटाखालचं मांजर आहे. म्हणजे IAS नाही आहेत ते, एक ताटाखालच्या मांजर सारखं काम चालू आहे सगळं. यांची कंप्लेंट कुठेही जरी केली, बघा ना, कोर्टात गेलं तरी कोर्टाकडे पण हे एक प्रकारे लोकांनी उठाव केला पाहिजे. यांची तक्रार करून फायदाच नाही. लोक रस्त्यावर जोपर्यंत उतरत नाही आणि अशा भ्रष्टाचाऱ्यांना रस्त्यावर उतरून चोप देत नाही तोपर्यंत हे असंच उतरत असतात. तुषारजी, या सगळ्या जी घटना घडते किंवा हा जो भ्रष्टाचार केला जातो असं बोललं जातं, याला सगळ्यांना नेमकं जबाबदार कोण आहे? जबाबदार तर सरकारच आहे, सरकार आणि अधिकारी. हे दोन लोक जर, या दोघांनी जर ठरवलं तर काहीच होऊ नाही शकत. सरकार आणि अधिकारी यासाठी जबाबदार आहेत. बरं, प्रत्यक्षामध्ये म्हणजे मॉडेल रोडची पालिकेकडून थातूरमातूर कामं केल्याचं या माहिती अधिकारातून सुद्धा समोर आलेलं आहे. 100% तुम्ही जर पाहिलं तर 8.2 कोटीचं काम आहे. आज तिथे जर तुम्ही जागेवर गेलात तर 1 कोटी रुपयाचं देखील काम झालेलं नाहीये. आणि असं असताना जर तुम्ही संपूर्ण पैसे कॉन्ट्रॅक्टरला देतायत, म्हणजे हे काम तुम्ही खास त्या कॉन्ट्रॅक्टरसाठीच काढलं होतं, जनतेसाठी हे काम काढलंच नव्हतं. ठाण्यात असे भरपूर प्रोजेक्ट आहेत ज्याच्यामध्ये, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर जुने ठाणे, नवीन ठाणे, काय झालंय आज तिथे? काय आहे? एवढ्या करोड रुपये खर्च केला, आज तिथे काहीच नाहीये. ज्या मूलभूत सुविधा आहेत ठाणे, आज मुंबईच्या ओंजळीनी पाणी प्यावं लागतं, मुंबईकडनं पाण्यासाठी भीक मागावी लागते. तुम्ही ठाण्यासाठी स्वतःच एक स्वतंत्र धरण बनवा, ठाण्यामध्ये चांगल्या प्रकारच्या हॉस्पिटल्स बनवा. गव्हर्नमेंटच्या जागा तुम्ही प्रायव्हेट लोकांना देणार, एनजीओजला देणार, आणि एनजीओवाले त्याच्यावरती, आज जर तुम्ही बघताय जसं पुण्याला घडलं ते मंगेशकर हॉस्पिटल, तसं ठाण्यात पण बरेच हॉस्पिटल आहेत, धर्मादाय आयुक्त, आणि ते लोकांना डायरेक्ट जागाच नाही सांगतात. निश्चित. तुषारजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली याबद्दल. हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. ड्रग्ज तस्करी प्रकरणात तुळजाभवानी मंदिराच्या पुजाऱ्यांचा सहभाग, 16 पुजाऱ्यांवरती गुन्हे दाखल. आरोपींच्या यादीत असलेल्या पुजाऱ्यांवरती मंदिर बंदीचा इशारा. शिर्डीत जिल्हा रुग्णालयात 4 भिक्षेकरांचा मृत्यू झाल्याने खळबळ. उपचार न करता खोलीत बांधून ठेवल्याचा आरोप. भिक्षेकरांच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत. कोरोना काळात प्राणवायू निर्मिती प्रकल्पात घोटाळ्याचा आरोप. कर्मचाऱ्यांवरती खटला चालवण्यास पालिकेचा नकार. पुरेसे पुरावे नसल्याचं दिलं कारण. गोदावरी नदीतील प्रदूषणावरून मनसे आक्रमक. संतप्त कार्यकर्त्यांचं नदीत उडी घेत आंदोलन. गोदावरीच्या स्वच्छतेची केली मागणी. गिबलीमुळे होऊ शकतं बँक खातं रिकामं. सायबर गुन्हेगारांनी अनेकांची फसवणूक केल्याची नागपूर पोलिसांकडे तक्रार. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन. अमरावतीतल्या पंचवटी आणि राजकमल चौकात रील स्टारचा धुमाकूळ. रीलसाठी जीव घातला धोक्यात. सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल. नंदुरबारच्या धडगाव तालुक्यात भीषण पाणी टंचाई. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांची भटकंती. तातडीने उपाययोजना न केल्यास आंदोलनाचा इशारा. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कपात. रेपो रेट 6.25 वरून 6% EMI होणार कमी.